पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः। ऐसे बोलता हनुमंत संतोषला श्री रघुनाथ। स्वानंद सुखे डुलत पाठी थापटीत कपिची। ऐका, भावार्थ रामायण अंतर्गत लक्ष्मण शक्तीच्या तिसऱ्या प्रसंगाला सुरुवात झाली। कथा गोड आहे, वक्ते गोड आहे, गाव मोठे आहे, गाव मोठ्यातलं मोठे पूर्णा नदीच्या काठेवर वसलेल्या पूर्णा तालुक्याच्या पुणेच्या पशीत वसलेले गाव आहे। अतिशय धार्मिक भाविक सुंदर कार्यक्रम गाव आहे। बऱ्याच वर्षापासून कार्यक्रम करतात आमचे परम स्नेही मित्र या ठिकाणी सुभाषराव यांच्या माध्यमातून धार्मिक कार्यक्रम चालत असतात। असो त्याच्या कार्याला आमचं अभिनंदन किंवा शुभेच्छा आहेत। मागच्या अध्यायामध्ये या ठिकाणी विषय असा चाललाय, भगवान प्रभू रामचंद्रांच्या चरणाच्या ठिकाणी विनंती करणारे भगवान म्हणतात, लक्ष्मणाचं जीवदान मी मागण्या करताना या ठिकाणी मला जीवदान दे असे डॉक्टर सुशम वैद्यराजाला विनंती केली। मारुती औषधी आणण्याकरता गेले, तुला जाणार आहे असं हनुमंतराय म्हणे, मारुती चिंता करू नका, राम आताच्या आता जातो, औषधी आणतो, लक्ष्मणाला उठितो, रावणाला कटितो, झोपणाराची पहिले पंग बसतो असं म्हणल्यानंतर या ठिकाणी मारुतीचं वचन ऐकून रामाला आनंद झाला। आनंदयुक्त रामानं मारुतीची पाठ थापटली आणि पाठ थापटल्यानंतर पुढे काय बोलतात तुला लक्ष देऊन ध्यान देऊन तुम्ही नाही का 2 तासाच्या वेळेमध्ये किंवा या अध्यायामध्ये कुणाचा डोळा लागला नाही आम्ही पत्र देतो, अशी पताकीची गोडकथा आपल्याला ऐकण्याकरता मिळणार आहे। सगळेच बोले रघुराजा, सगळे उठी पवनात्मजा, शीघ्र करून यावे काजा, बंधू राजा उठवावे। रामचंद्र लगेच म्हणतात लक्ष्मणाचं भीक मागण्याकरता, जीवदान मागण्याकरता लवकर उठ, लवकर जाऊन कामाला सुरुवात कर। उद्याचं काम करायचं माणसानं आज केलं तर माणूस जीवनामध्ये यशस्वी होत असतो असं मारुतीला भगवान परमात्मा बोलू लागले। स्वस्थ असो तुझे चित्त, स्वस्थ असो जीवित, अंग प्रत्यंग समस्त, कपिनाथ निज विजयी। कोणतंही काम करत असताना महाराज, कोणतंही काम करत असताना माणसाचं पहिलं जीव स्वस्थ पाहिजे, नाही तर कंबर दुखी, गुडघे दुखी, डोके दुखी, अंग दुखी, पोट दुखी ह्या जर जीवनामध्ये येत असतील तर त्या माणसाच्यानं काहीच होत नाही। ते माणूस उभार आहे, जमिनीला भार आहे, घराला भार आहे, संसारामध्ये या ठिकाणी लेकरा बाळाला, माझ्या पोरा सोराला, सर्वांना सुनवायला तर म्हणून चढ आहे। म्हणून माणसाचं पहिलं जीवन स्वस्थ असलं पाहिजे, पहिलं चित्त स्वस्थ असलं पाहिजे। अशा पद्धतीचा आशीर्वाद मी देतो। बोला, स्वस्ति असो तुझ लागी, कल्याण असो सर्वांगी, सर्वदा विजय जगितनु सर्वांगी सदृढ। माणसाला मोठवण्याकरता देवाचा, संताचा, भगवंताचा, गावाचा, भावाचा, देवाचा आशीर्वाद लागत असतो। माणसं आशीर्वादाशिवाय कोणी कोणाच्या यानं मोठे होत नसतात। माणसाला राजकीय बळ असेल किंवा एखाद्या महाराजांचा संत संघ असेल त्याच्याने माणूस मोठा होत असतो। म्हणून तुला माझा आशीर्वाद असे भगवान बोलू लागले, हनुमंत होई चिरंजीवी, ही जीवित ज्ञानानुभवी, ज्ञान विज्ञान पदवी, तुझी निभावी जगासी। परमात्माने जाता जाता आशीर्वाद दिला, मारो तू चिरंजीव होशील। चिरंजीव या शब्दाचा अर्थ चंद्र सूर्य तोपर्यंत जगशील। पण काही माणसं वयानं जगतात पण जगण्याला अर्थ नाही मारत, माणसाला जीवनात काय करतात याला अर्थ आहे। 1400 वर्षाच्या चांगदेवाला, 14 वर्षाच्या ज्ञानदेवाला शरण यावं लागलं। उपत्रताची ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटाने चांगदेव, या पद्धतीने तुला सांगतो चिरंजीव होशील। आणि तुझ्यामुळे तुझं चिंतन ज्यांनी केलं, तुझं भजन ज्यांनी केलं, तुझा पाणी ज्याने घातलं त्याला ज्ञान होईल। याच्यामध्ये अशा पद्धतीचा आशीर्वाद मी तुला देत आहे। आता मी तुझ देव आशीर्वाद, तव पूर्वीच तुझे बळागाध, प्रताप कीर्ती अति प्रसिद्ध ऐक सावध सांगे। आशीर्वाद द्यावा याची गरज नाही, कारण का तुला मिळालेला आईचा आशीर्वाद, बापाचा आशीर्वाद, देवाचा आशीर्वाद, भावाचा आशीर्वाद, गावाचा आशीर्वाद, देव बाप्पाचा आशीर्वाद, सर्वांचा आशीर्वाद तुला पहिला मिळालाय। माणसं जन्म एक ऑटोमॅटिक कोणी श्रीमंत होत नाही,
ऑटोमॅटिक कोणी ज्ञानी होत नाही. भोगदाने जे केले पूर्वजन्मीचे, पूर्वसुकृताचा पूर्वाभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे. माणसाला मोठं होण्याकरता कोण्यातरी माणसाला मोठ्याचा आशीर्वाद लागत असतो. प्रत्येकाला मोठं होण्याची अपेक्षा असते, पण मोठं होत असताना मला एकच सांगायचंय, ज्याला कोणाला मोठं व्हायचं त्याने मोठ्याच्या संगतीत राहा. म्हणून तू मोठ्याच्या संगतीतला माणूस आहे असे भगवान परमात्मा मात्र बोलू लागले. बाळपणी अकळी लाभणू तवा वज्रेंद्र हनित लहनू हनुमंत हे नामाभिधानो हृदय पासून तुझ झाले. कोणी माणसाला स्तुती आवडत असते, पण पहिली गोष्ट भगवान प्रभू रामचंद्राने सुद्धा आपल्या याची एका सेवकाची स्तुती करायला सुरुवात केली. म्हणून प्रत्येक घर जर सुखाने ठेवायचं असेल, गाव सुखाने ठेवायचं असेल, आपल्याला मोठं व्हायचं असेल तर चांगलं गोड बोलायचं शिका. या वाणीने गोड बोलत तर पेढे मिळतात आणि वाकडं बोलत तर जोडे मिळतात. म्हणून या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्र मारुतीला म्हणतात, आता मी तुला आशीर्वाद द्यावा त्याच्यापेक्षा तुझं आपण लागत आहे. तुला मी सांगतो, तू जन्मल्याबरोबर या ठिकाणी मारुतीला सूर्याला धन्य करता गेलास. जन्मला मायाजीने म्हणली बा या ठिकाणी माता विचारलं आपला जन्म या ठिकाणी मानव आपण काय खावं, ते म्हणजे फळं खावं. फळांच्या करता अंजनी गेली आणि या बापूसाहेबांना सूर्यावर झेप घेतली. काय काय झालं ते ऐका. त्याजवीच्या धावण्याचे आले लोकपाल वेगेचे ख्याती लावेल तयासे ऐक सावकाशी सांगेन. सगळ्या लोकांनी आंदोलन मांडलं, सूरज को बचाव बंदर को हटाव, सूर्याला वाचवा वानराला हटवा. सूर्याच्या धावल्या करता जनलोक तपोलोक मोहलोक घोरलोक अनेक लोक जमा झाले. सूर्यावर हल्ला या मारुतीवर हल्ला करण्याकरता गेले अनेक लोकांनी आणि अनेक लोक मारले गेले. त्याच्यावर काय काय प्रकरण केलं ते लक्ष देऊ नये कसं मात्र भगवान बोलू लागले. खुंटीत झाले इंद्र वज्र शिवाचा शूळ झाला चुर वरुणाचे पास समग्र चकचूर पै झाले. 33 कोटी देवाचा राजा सूर्य वाचवायला हातामध्ये वज्र नावाचा शस्त्र घेतला, ऐरावत हत्तीवर बसला, मारुतीला मारण्याकरता गेला. गर 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 वज्र फिरलं, मारुतीच्या अंगावर टाकलं आणि मग या ठिकाणी इंद्राचं वज्र खुंटून गेलं, तुटून गेलं. दगडाला फोडणारं, पर्वताला फोडणारं वज्र तुटून गेलं. एवढ्या तुझ्यामध्ये आगळीक ताकद आहे, तुला हनुमंत तुला नाव पडलं असं या ठिकाणी भगवान बोलू लागले. तू जल बाधीवरून पास, दुसरा आश्रमी आश्रम पास, तिसरा कर्माचा कर्म पास, तुझ गिरीशा बाधिना. माणसाच्या जीवनामध्ये मला 7 पास असतात. जन्माचा पास आहे, कर्माचा पास आहे, धर्माचा पास आहे आणि ज्ञानाचा पास आहे. अनेक प्रकार कोणीही पाशाची तुला सप्त पाशाची निवृत्ती. रामनामी करे मारुती. मारुती तू कोण्याच पाशामध्ये बांधला गेला नाही, म्हणून खरा ब्रह्मचारी मनाते विचारी, म्हणून दयाते भेटला रावणारी, दया सागर भक्तीने गौरविला. नमस्कार माझा दया मारुतीला, जगात मोठा मारुती तू आहेस असे भगवान म्हणू लागले. धर्म पास, ज्ञान पाश, अहंकाराचा पाश, परब्रह्मीचा ब्रह्मपाश, तुझ सहसा बाधिना. माणसाला धर्म, आपण या धर्माच्या नावावर प्रत्येकाला धर्माचा अभिमान आहे. धर्माचा अभिमान असावा सुद्धा. गर्व शेकवा आपण हिंदू आहे, धर्माचा अभिमान असावा. धर्माचा पास, कर्माचा पास, ज्ञानाचा पास, नवद अहंकाराची कोटी, विशेष ज्ञानाच्या पाठी, झोपेल सज्ञानाच्या कंठी, नाना संकटी नाचवी. अभिमान माणसाला सुखाने जगू देत नाही महाराज. आणि पास आहे अशा पद्धतीचे मात्र भगवान परमात्मा बोलतात. ते वरून पाश ते किती तुझ माधवया मारुती, यमाची ते कोण शक्ती, तुझा निस्ती दर्डा गया. वरुणाचा पास नाही, धर्माचा पास नाही, कर्माचा पास नाही, इंद्राचा वज्र नाही, तिथं कुणाचं काय चालतं का? काहीच कुणाची शक्ती तिथं युक्ती मारुतीच्या पुढे चालत नाही. मला देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेना. देवाच्या मनात लखपतीचे भिकपती होतात आणि भिकपतीचे लखपती होतात. आमच्या देशात आपण म्हणतो 1000 लोकांना एकर जमीन होती. आज 1000 एकरवाले आज मला 1 एकरवर 2 एकरवाले भिकपती झाले आणि 1 एकर 1000 एकर
रस्त्यावर याचं कारण जमा फिरत्याचा का वरती देशी मातीला आका विठ्ठला तू विडा भगवान त्याला तसं बनवायचं जसं बनित असतो अशा प्रकारचं कार्य मारुती तुझं आहे. ये मनियंता सकळ जगा पदाभिमान लग बघा दंड घेऊन अवेगा तुझ वेगा दंडवाला जगा काळ खाय गुंडा ज्याचा तिन्ही डोकी झेंडा एक जण माईचा पुत्र भावा गुंडा माय बापाच्या डोसक्यात घालते गुंडा लेकर काय कडमुळे झेत काय असा वीर जगात मोठा अशा ठिकाणी बोलू लागले. बोला कैसी माझे वरदान आतुर बळी वायुनंदन विगे करून अवदान बंधुरत्न मज देई. एक महत्वाचं बोलतो फक्त लक्ष्मणाचे जीवदान तुझं भिक्षा मागवदान सर्व कामरान मुखंड होणार बंधू जीवदान मज देई. लक्ष्मणाला वाचवण्याचं काम तू कर बाकीचं वरदानाची काही बोक बोलण्याची गरज असेल. रामप्रभू बोलू लागले ऐसे बोलता श्रीरामचंद्र सकळ वानरांचा भार ऐकून पिंजारी लोक पिंजराती भासुर भासत. शेवटी करावे सांगितलेले काम पतिव्रते जैसा भ्राता पुमान पतिव्रतेला पती देव भक्तेवर या ठिकाणी भक्ताला देवच देव आणि शिष्याला गुरु देव या पद्धतीने रामाचं म्हणणं ऐकलं मारुतीच्या कामाला सुरुवात केली. बोला पिंजारी रो मावळी दिसे विक्रांत दातारी मस्तक गेला नभमंडळी गोळांगोळी अपेश अंगावरती केस टाईट झाले आणि आकाशापर्यंत मस्त गेलं मग तुका आकाशा एवढा बोला पुढे दोन्ही दिसती नेत्र बळ जैसे धगधगी दिंगा प्रहाटिता भूमी सिलांबळ लोक सकळ भयभीत लाल खैराच्या इंद्रासारखे डोळे केले. काही कच्च्या बच्च्या लोकांना मला त्याला दोरीगंडा झाला लागला असा भयभीत मारुतीला दिसू लागलेला आहे. वळीला पुच्छाचा कडा लंघुनी सुमिळेचा कडा राम स्मरोनी वेगाडा केला गाढा भुभुकार शक्तीचा गोटा पाठीवर टाकला सुळांच्या नावाच्या भूमीवर गेले बैठक मारली आणि राम नामाचं चिंतन केलं. राजा राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सीता राम 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 जय जय राम कृष्ण हरी 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 जय श्रीराम जय श्रीराम. प्रभू रामचंद्राच्या नावाचा कचेरी केलेला आहे. हरी कोणी त्याचा भुभुकार दचके कैलाशी शंकर ब्रह्मागार भडिले थोर घोर अंधर मांडिले. जय श्रीराम असं रामनामाचा गजर केला आणि मारुतीच्या आवाजाने भगवान शंकराच्या समाधीचं उत्थान झालं. पण झोपलेल्या पथारीची झोप जायची. काही माणसं महाराज या ठिकाणी गावामध्ये लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम ऐकण्याकरता सूर्याचे चर्मांचा पट्टा करतात तिथं झोपी जातात. मारुतीमध्ये मी झोपी जायला आलो नाही झोपा उघडायला आलो. मारुती आणि भगवान शंकराच्या समाधीचं या ठिकाणी उत्थान केलं झोप मोडली आणि सर्वांच्या कानावर भगवंताच्या नावाचा गजर केलेला आहे. अकाळी प्रणव कायस सृष्टी प्रणव रुद्र निमित्त दृष्टी इंद्रादिक पडले संकटी प्राण कठी दाटले. कशाला म्हणतात तर अकाळ कशाला म्हणतात. पावसाळ्याचा उन्हाळा होणं उन्हाळ्याचा पावसाळा होणं याला अकाळ म्हणतात. म्हणून या ठिकाणी काय नसताना वेळ नसता काळ होतो कसा या बद्दल मित्रांनी देवाला संकट पडलं आणि त्यांचे प्राण कंठामध्ये आले. शब्दात महाराज बोलू लागले कडे खचले सागधा सागदी वृक्ष भ्रमती गगनात जे उड्डाण करिता कपिकेशरी सुधा सूर्याकात नाथ महाराज सांगतात मारुतीच्या उड्डाणानं समुद्राच्या काठाचे कडे तुटले आणि समुद्राला जाऊन भेटले. झाड महाराज काल जसं वादळ झालं तसं झाड वाटोळीमध्ये जाऊन तसं फुगू लागले. मारुतीला उड्डाण करत असताना देव असो का दैत्य असो त्याच्यामध्ये आकांत निर्माण झाला. मरणाची भीती प्रत्येकाला आहे महाराज. प्रत्येक जण या ठिकाणी मरणाच्या भीतीने इकडे तिकडे पडण्याचा प्रयत्न करू लागलेले आहेत. सत्य सागरा खळबळा आता काय करू विचार प्रधान मारिले समग्र आता माझ्या
पोटाचे गेले पोटचे गेले आगल्याचे गेले बंगल्याचे गेले पाणी पाजायला शिकारी धरायला तेरवी करायला बुंदी करायला कोणी खायला शिल्लक नाही 16 प्रधान मारले गेले 1 लाख मुलं मारले 1.25 लाख मुलाचे मुलं मारले आणि या ठिकाणी होते तरी किती 1 लाख पोराचे पोरं 1.25 लाख 2.25 लाख घरची मिळली होती आणि 80,000 बायका होत्या 3,05,000 त्याच्या घरचं मतदान होतं त्या माणसाला मतदान दे म्हणायची गरजच नव्हती बिनाविरोध सगळ्या कंपन्या सगळं सहकार क्षेत्र त्याच पण त्या माणसाला माती उकरायची आणि चिंता करायची आणि रडायची वेळ आली मुला ऐसे चलते तारावना कधी विसरला भोजन विसरला उदक पाण अतिच तामना पीडित बाकीच्या सोडून द्या सज्जनानो माय बाप्पानो तुम्ही आम्ही रामायण ऐकण्याकरता आला तुम्ही आम्ही या ठिकाणी परमार्थ संसार करण्याच्या निमित्तानं आला प्रपंच करावं नेटका कुठे दिसून फाटका आणि त्यामध्ये लावा भजनाचा चुटका प्रपंच करून परमार्थ केला तो नर भला माणसाला एकदा चिंता लागली की नाही आज लखपती असेल नाही तर भिकपती असेल राजा असेल नाही तर महाराज असेल पोतराज असेल नाही तर ब्राह्मण असेल कोणी असू द्या चिंता लागली की नाही माणसाला झोपून घ्या काय लागत नाही भूक लागत नाही आणि ज्या माणसाला चिंता लागल्या भूक लागत नाही त्या माणसाला तहान लागत नाही ज्या माणसाला तहान लागत नाही भूक लागत नाही त्या माणसाला झोप येत नाही झोप येईन भूक लागणं जेवण जाईन बायको म्हणाली खा की गिळा की सांगा मी कसं करू म्हणाला रावण म्हणाला अशी चिंता करत असताना धर्म कर्म योगाने आणि साधी एका गावाने एका माणसाने एखादा नदी त्याला रात्रभर झोप येणं पोराला म्हणला दसऱ्या उसळले ते म्हणला बाबा आता तर 12 वाजले किंतु याच्या डोक्यावर मरणाचं बटन आहे मरण्याची चिंता याला लागली होती म्हणून उठू लागला बसू लागला काय झालं की प्राणी मात्रा सगळे ग्रासी आपण युक्ती साधावी ऐसी जे कपिंद्रासी ते गिणी मी सांगितलं त्या प्रयोग कर अहो डॉक्टर एखादा माणूस बिमार झाला म्हणजे डॉक्टर त्याला काही गोळ्या देतात काही इंजेक्शन देतात काही कशा पद्धतीने उपचार कसा देतात तसं पहिली गोष्ट सांगितलेला कार्यक्रम कर आणि हे कार्यक्रम करून नाही जमलं तर त्या पर्वतावर एक तळ पाय त्याला तळ आहे आणि त्या तळ्यात एक मावशी आहे येवशीवर का महाग्रही आहे आलेल्या पुराणाला खाऊन टाकायचं हे तिचा धंदा आहे पाण्यातील मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या उशात फकडे पाण्यातल्या माशाला पाहुणे सांगायची गरज नाही तशा चोराच्या लेकराला चोरी कर बनायची गरज नाही तसं ती येवशी तिथं आहे आलेल्या पुराणाला खाऊन टाकते तुला काम सांगतो हे काम नीट करायचं युद्ध देऊन म्हणून कर का रोजानं कर पण काम कर कार्य करून या ठिकाणी सुरस रामकथा सांगून जगाला अशा पद्धतीचं कशा पद्धतीचं वातावरण तयार होईल आणि आपलं काम कशा पद्धतीने तयार अशा पद्धतीचं प्रयोजन रावणानं काळनेमीला सांगितलं काळनेमीने ऐकून घेतलं आणि काय म्हणाले पुढील वक्त्याकडून आपल्याला ऐकायचे थोर वक्ते मंडळी संत महंत जपी तपी दंडी मुंडी भगवे लागवे जलहरी टाळकरी माळकरी वारकरी आले सगळ्याला संधी द्यायची संधीचं सोडून सगळ्याच्या करायचं झालेल्या भगवंताच्या चरणी मारुतीच्या चरणी समर्पित करून पटलं असेल तर घ्या पटलं नसेल तर उपर आणले त्याच्यात बांधून द्या काय बांधून द्यायचं मंथुनी नवनीता तैसे घ्यानंता वाया व्यक्त करता सांडी मार्ग अशा पद्धतीत झालेल्या भगवंताच्या चरणी समर्पण पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम